मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे तो कोण होता, लेखिका विनया पाटणकर। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। सिद्धा एक ध्येयवेडी मुलगी होती। सतत हसतमुख असायची। आपण आयुष्यात काहीतरी मोठं अचीवमेंट करायची आहे या हेतूने ती हैदराबादला गेली। छोट्या शहरात राहून काही होणार नाही, त्यामुळे तिला हैदराबादला जाणे योग्य वाटले। हैदराबाद शहराबद्दल सांगावे तितके कमीच। सगळे वेल एज्युकेटेड लोक, तिथली पॉश लाईफस्टाईल, सगळं सिद्धासारख्या साध्या मुलीसाठी स्वप्नवत होतं। सिद्धाने तिच्या कॉलेजच्या जवळच एक रूम घेतली। कॉलेज हॉस्टेलमध्ये वॅकन्सी नसल्यामुळे तिने रूम घेणे पसंत केले। आई बाबांना सुद्धा ती रूम सेफ वाटली। आजूबाजूला चांगली लोक होते, वॉचमन वगैरे सुद्धा होते, त्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते। सिद्धा हळूहळू रुळली। कॉलेज ते घर असा तिचा प्रवास असायचा। कॉलेज जवळ असल्यामुळे ती लवकर घरी येत असे आणि अभ्यास करत असे। त्या दिवशी सिद्धा जागरण करत होती। सबमिशन असल्यामुळे तिला जागावे लागणार होते। स्वतःला जागे ठेवण्यासाठी सिद्धा किचन मध्ये कॉफी बनवायला गेली। खूप गरम होत असल्यामुळे तिने किचनची खिडकी उघडली। कॉफी तयार झाली। सिद्धा कप घ्यायला गेली आणि अचानक तिला जाणवले की तिला कोणीतरी खिडकीतून पाहत आहे। ती घाबरली। तिने बघितले पण काहीच नव्हते। दुसऱ्या मजल्यावर कोण येणारे असं ती स्वतःशीच पुटपुटली। तिने कप घेतला आणि कॉफी ओतणार इतक्या तिला परत तोच भास झाला। आता ती घाबरली। तिने पटकन खिडकी लावून टाकली। ती हॉलमध्ये आली। चेहऱ्यावर आलेला घाम पुसत तिने पुन्हा सबमिशनची तयारी चालू केली आणि अचानक तिच्या दारावरची बेल वाजली। आता ती उडालीच। इतक्या रात्री कोण असेल? ती हळूहळू चालत गेली आणि तिने आय होल मधून बघितले। बाहेर कोणीच नव्हते। तिने डोळे मिटले आणि मोठा श्वास घेतला। ती परत अभ्यासाला बसली, पण तिचं लक्ष लागत नव्हतं। सतत तिला भीती वाटत होती। तिने टाइम बघितला, आता 3 वाजत आलेले। ती झोपायला गेली। सकाळी लवकर जायचे होते। आज सिद्धाला तिच्या मैत्रिणींबरोबर हॉटेलला जायचे होते, त्यामुळे तिने मस्त रेड टॉप आणि ब्लॅक डेनिम घातली। हाय हिल्स मुळे ती आणखी सुंदर दिसत होती। मोकळी सोडलेली लांब केस तिला मॉडेलपेक्षा सुंदर बनवत होते। सबमिशन झाल्यावर सगळ्याजणी हॉटेलला पोहोचल्या। गप्पा गोष्टी रंगल्या। इतक्यात वेटर सिद्धा जवळ आला। मॅडम, आपको दिया है। त्याने एक चिठ्ठी आणि गुलाब दिला। किसने दिया है? सिद्धाने विचारले। एक साहब थे, बोले उस मैडम को दे आओ। सिद्धाने ते पत्र उघडले। लाल रंगाच्या पेनाने बहुतेक लिहिलेले। आज तू रेड टॉप मध्ये खूप सुंदर दिसतीयस, इतकी की मला राहवलं नाही आणि मी हे पत्र माझ्या रक्ताने लिहायचे ठरवले। सिद्धा घाबरली। तिचे हात थरथर कापू लागले। रक्ताने लिहिलेले पत्र तिने तातडीने ते पत्र बॅगेत टाकले आणि गुलाब चोरडून फेकून दिले। तिच्या मैत्रिणींचे लक्ष नव्हते। सिद्धा शांतपणे जेवत होती। व्हॉट हॅपन सिद्धा, व्हाय आर यू क्वाइट? तिच्या मैत्रिणीने विचारले। नथिंग, इट्स जस्ट हेड पेन, आय एम फाईन, सिद्धाने उत्तर दिले। सिद्धाने जेवण आटोपले आणि हात धुवायला बेसिन जवळ गेली। तिला परत एक चिठ्ठी दिसली। तिने उघडली। असं का गुलाब टाकून दिलंस? मला अजिबात आवडलं नाही बर का? सिद्धाच्या चेहऱ्यावर आता घामाचे लोट वाहू लागले। ती प्रचंड घाबरली। ती तिथून तडक निघाली। घरी पोहोचताच तिने तोंडावर पाणी शिंपडले। स्वतःला ती आरशात निहाळत होती। कोण आहे हा माणूस? मला ओळखत असेल का? ह्याला कसं समजतं की माझ्या जीवनात काय चाललंय?
माझ्यावर पाळत का ठेवतोय? आणि हैदराबादमध्ये असून याला मराठी कशी एवढी चांगली येते? सगळं डोक्याबाहेर आहे हे. कपडे बदलून सिद्धा झोपायला निघाली. चांगलाच डोळा लागला आणि तेवढ्यात तिला जाणवले की आपल्याला कोणीतरी पाहतंय. तिने डोळे उघडले आणि तिला खिडकीत एक माणूस बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर कपडा होता, फक्त त्याचे डोळे दिसत होते. सिद्धा जोरात किंचाळली तसं तो गायब झाला. तिने दार उघडलं आणि ती पळत खाली गेली. वॉचमनने तिला घाबरलेले बघितले. क्या हुआ मैडम? वो मेरी खिड़की के पास एक आदमी. कहा मैडम? वॉचमन पळत गेला. त्याने नीट पाहिलं. कोई नहीं है मैडम जी, वहम होगा. मैं यहीं पे हूं, कुछ होगा तो आवाज देना. सिद्धाने नुसतीच मान हलवली आणि घरी गेली. तिला भीतीने रात्री झोप लागेना. सकाळी तिने आईबाबांना फोन करून घडला प्रकार सांगितला. ते दोघे ताबडतोब हैदराबादला आले. सिद्धाची मैत्री साक्षी सुद्धा होती. आंटी, मैं सिद्धा को कब से बोल रही हूँ कि तू मेरे फ्लैट पर शिफ्ट हो जा, पर वो सुन ही नहीं रही है. अरे बेटा, तुम्हें क्यों तकलीफ? सिद्धाचे बाबा म्हणाले. अंकल तकलीफ क्या, फ्रेंड्स है हम. सिद्धा तर आईला मिठी मारून बसलेली. बाळा तू एक काम कर, आपल्या घरी चल. सिद्धाची आई म्हणाली. आई काही काय ग, एका माणसासाठी मी माझं ध्येय सोडू का? ध्येय कुठे सोड म्हणतोय, पण उद्या तुला काही झालं म्हणजे? सिद्धाची आई म्हणाली. काही नाही होत, मी साक्षीकडे जाईन. शेवटी सिद्धा साक्षीकडे शिफ्ट झाली. साक्षी एकटीच राहत असे. साक्षी मूळची गुजरातची. तिचा 1 BHK फ्लॅट होता. गजबजलेल्या ठिकाणी असल्यामुळे घाबरायचे काही कारण नव्हते. आता सिद्धाला त्रास देणारा सुद्धा परत आला नव्हता. सिद्धाला बरं वाटत नसल्यामुळे ती आज घरीच होती. साक्षी एकटीच कॉलेजला गेली. सिद्धा सोफ्यावर पडून टीव्ही बघत बसलेली. इतक्यात तिला बाहेर कसला तरी आवाज आला. ती दार उघडून बाहेर गेली तर एक मोठा बुके दिसला. विविध रंगाची फुले होती. तिने बुके बघितला तर एक चिठ्ठी होती. सिद्धा तू कुठेही जा, मी तुझ्या जवळच असेल. लवकर बरी हो, तुझा प्रियकर. सिद्धा घाबरली. तिने तो बुके घेतला आणि जोरात खाली फेकून दिला. पटकन दार लावून घेतले. हा इथे कसा आला? हाच प्रश्न सिद्धाला पडला. सिद्धा आता साक्षीची वाट बघत होती. बेल वाजली. साक्षी सोबत कोणीतरी एक मुलगा होता. दिसायला हँडसम होता. मेरा बॉयफ्रेंड है केविन. हॅलो. सिद्धाने हलकी स्माइल दिली. केविन सिद्धाकडे बघून हसला. सिद्धाला त्याचे येणे अजिबात आवडले नाही. आज ये हमारे साथ ही रहेगा. साक्षी त्याची गाल ओढत बोलली. सिद्धाला राग आलेला, पण दुसऱ्याच्या घरात काय बोलणार होती ती बेडरूम मध्ये जाऊन झोपली. बाहेर साक्षी आणि केविनच्या हसण्याचे आवाज येतच होते. रात्रीचे 2 वाजलेले. सिद्धाला तहान लागली. ती किचन मध्ये गेली. तेवढ्यात तिला मागे कोणीतरी असल्याचे जाणवले. तिने मागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते. हॉलमध्ये साक्षी आणि केविन गाढ झोपलेले. ती बेडरूम मध्ये गेली तर तिला बेडवर एक गुलाब दिसला आणि अजून एक चिठ्ठी. किती सुंदर आहेस तू. सिद्धाला आता आणखीन भीती वाटू लागली. तिने ठरवले की उद्याच्या उद्या पोलिसांना सांगायचे. ती कशी बशी घाबरतच झोपली. सकाळी साक्षी घरात नव्हती. केविन हॉलमध्ये बसलेला. साक्षी किधर है? साक्षी कॉलेजला गेली. व्हॉट? तुला मराठी कसं जमतं? मी मुंबईला राहायचो त्यामुळे येतं. ओ आय सी. सिद्धा बेडरूम मध्ये गेली. तिला केविन विचित्रच वाटला. तिने लगेच त्याचे फेसबुक अकाउंट बघितले. त्याचे एकट्याचेच फोटोज होते. सोबत कधीही कोणी नव्हते. सिद्धाला हे विचित्रच वाटले. त्याने सांगितल्याप्रमाणे जर तो मुंबईत होता तर मग फेसबुकवर त्याने दुबई का टाकलेले. सिद्धा आंघोळीला गेली. तिला असं जाणवलं की कोणीतरी बाहेर आहे. तिने पटापट आवरलं आणि पटकन दार उघडलं. तू? हो, ऍक्च्युली माझी इथे रिंग पडलेली, शोधत होतो. केविन बोलला. मग हे हातात काय आहे? ओ आरेच्या, लक्षच नाही गेलं की.
सिद्धाला केविन खूप विक्षिप्त माणूस वाटला. साक्षी घरी आल्यावर सिद्धा तिच्याशी बोलली, साक्षी, मुझे पसंद नहीं है कि कोई लड़का हमारे घर में रहे. क्यों यार, उसने कुछ किया क्या? अजीब लड़का है यार. क्या करता है? सिद्धा बोली, जॉब करता है कंपनी में, रात को शिफ्ट होती है. कल छुट्टी थी इसीलिए रात को आया था. सुन साक्षी, केविन मुझे ठीक नहीं लगता. सिद्धा बोली. साक्षीला राग आला. सिद्धा, तुझे ठीक नहीं वो नहीं, सब कुछ तेरे मन से ही नहीं हो सकता, समझ गई तू? इफ यू वांट टू स्टे देन यू कॅन, इफ यू डोंट वांट यू मे लिव्ह. सिद्धाला वाईट वाटले. आपली मैत्रीण एका चुकीच्या व्यक्ती बरोबर आहे हे ऐकून तिला वाईट वाटले. तिने ठरवले की केविनला तिच्या आयुष्यातून बाहेर काढायचे. साक्षी झोपली होती. दुपारचे 4 वाजलेले. केविन सुद्धा आवरून निघालेला. जाता जाता तो सिद्धाला बोलला, खूप सुंदर दिसतेस तू, बाय. सिद्धाला राग आलेला. दुसऱ्या मुलीबरोबर कसं फ्लर्ट करू शकतो हा? आणि अचानक सिद्धाला काहीतरी आठवले. तिला हे आधी सुद्धा त्या पाठला करणारे इस्माने असेच म्हटलेले, खूप सुंदर दिसतेस. सिद्धा तडक हॉलच्या कोपऱ्यात ठेवलेल्या केविनच्या बॅग जवळ गेली. तिने हळूच ती बॅग उघडली. त्यात डायरी होती आणि सिद्धा चक्रावलीच. तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या डायरी मधील अक्षर आणि सिद्धाला येणाऱ्या चिठ्ठ्यांमधील अक्षर एकसारखेच होते. म्हणजे तो केविनच होता. तिने अजून बॅग शोधली तर त्यात सिद्धाचे फोटोज होते, लपून काढलेले फोटोज. सिद्धाचे काही कपडे सुद्धा होते. सिद्धाने तडक साक्षीला उठवले आणि सगळा प्रकार सांगितला. साक्षी घाबरली. आपण त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जाब विचारू, साक्षी बोलली. दोघी त्याने सांगितलेल्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. सॉरी मॅम, पण केविन नावाची आणि तुम्ही दाखवलेल्या फोटोमधील व्यक्ती इथे काम करत नाही. आम्ही बघितलंच नाही हे आधी कधी यांना. दोघींची बोलतीच बंद झाली. पोलिसांना बोलावलं. बरेच तपास झाले, पण त्या बॅगीशिवाय दुसरा काहीच पुरावा नव्हता. केविनला शोधून देणाऱ्याला बक्षीस सुद्धा ठेवले, पण त्या दिवसापासून तो परत कधीच दिसला नाही. सिद्धाने हैदराबाद सोडले आणि मुंबईला आली. आता ती मुंबईत जॉब करू लागली. ही घटना घडून बरेच वर्ष झाली. सिद्धा आता चांगल्या पगारावर नोकरी करत होती. सिद्धाला आज उशीर झाला. खूप पाऊस पडत होता. तिने टॅक्सी बोलावली. टॅक्सी मधील व्यक्ती सिद्धाशी बराच वेळ बोलत होती. सिद्धा सुद्धा बोलत होती. सिद्धाचं घर आलं. ती उतरली. थँक्स हा, इतक्या पावसात तुम्ही आलात. कोणी यायला तयार नव्हतं. आहो, कर्तव्य आहे माझं. तुमचंच मोठेपणा. नाव काय तुमचं? ते इस्माने तोंडाला बांधलेला रुमाल काढला. स्मित हास्य केले आणि बोलला, केविन. आणि टॅक्सी निघून गेली. सिद्धा विचार करत होती की ह्या इस्माला तिने कुठेतरी पाहिलेले. केविन. सिद्धाला घामच फुटला. सिद्धा घरी आली, पण तिचं मन कशातच रमत नव्हतं. राहून राहून तिला सारखा केविनचा चेहरा दिसत होता. इतक्या वर्षानंतरही तो अगदी तसाच होता. पण केविनला आपला पत्ता समजलाच कसा ह्याची सिद्धाला कोडे पडलेले. सिद्धा तेवढीच घाबरलेली सुद्धा होती. केविन आपला असा पाठलाग करेल ह्याची तिला जरा सुद्धा कल्पना नव्हती. तिने 2 मिनिटे विचार केला आणि साक्षीला फोन करायचे ठरवले. दोघी अजून एकमेकींच्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या. हेलो साक्षी. अरे सिद्धा, कितने दिनों बाद फोन किया? अभी फ्रेंड की याद आई? नहीं यार, बात अलग है. शादी तय तो नहीं हुई? साक्षी हंसत म्हणाली. सुन तो सही, आज मुझे केविन दिखा था. व्हाट? आर यू सीरियस? वो क्या कर रहा है मुंबई में? ठीक से बता दे. ऑफिस से लेट हुआ तो मैंने टैक्सी बुलाई. बारिश भी बहुत थी और यू वोंट बिलीव कि वो टैक्सी ड्राइवर केविन था. व्हाट? कैसे? आई मीन ये हो नहीं सकता. साक्षी घाबरलीच. आई वॉन्ट टू मीट यू साक्षी. फाइन, मैं संडे को मुंबई आने वाली हूँ. टेक केअर. बाय बाय. आणि सिद्धाने चिंतेतच फोन ठेवला. आता तिला साक्षीला भेटेपर्यंत जीवात जीव येणारच नव्हता. सिद्धाने गरम गरम कॉफी बनवली
बाहेर बाल्कनीमध्ये येऊन कॉफीचा आस्वाद घेत होती. तसं तिचं घर प्रशस्त होतं. मोठा हॉल, सुंदर किचन, 2 बेडरूम आणि मोठी सुंदर अशी झाडांनी सजवलेली बाल्कनी. बाल्कनी रोडच्या दिशेला तोंड करून होती. तसं तो रोड शांत सुमसान असायचा. बरीच झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट असे. सिद्धाला त्या वातावरणामुळे फ्रेश वाटे. कॉफी पित असताना तिचे लक्ष खालच्या रस्त्यावर गेले. एक माणूस बुलेट गाडीवर बसलेला. त्याची नजर सिद्धाच्या बाल्कनीला खिळलेली. सिद्धाच्या पापली. तिने नजर दुसरीकडे वळवली, तरी सुद्धा तिला तो माणूस बघतच होता. सिद्धा घाबरली. धीर्य कोटून तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. त्याने त्याचे हेल्मेट काढले आणि भयानक स्मितहास्य केले. आता सिद्धाच्या पायाखालची जमीन सरकली. तो केविन होता. सिद्धाने औंढा गिळला आणि चटकन घरात गेली. बाल्कनीचा दरवाजा लावला आणि पडदे सुद्धा बंद करून घेतले. केविन इथे कसा आला? त्याला आपले घर समजलेच कसे? ह्याचे सिद्धाला कोडे पडले. आता आपण शोधून काढायचे की नक्की त्याला काय हवे आहे. सिद्धा ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे काम करत बसलेली. तेवढ्यात तिचा एक कलिग आला. सिद्धा मॅम, आत येऊ का? अरे निखिल, ये ना. काय काम होतं? मॅम, खाली एक जण भेटले. त्यांनी तुम्हाला हे द्यायला सांगितलं. सिद्धाने तो बॉक्स निखिलच्या हातून घेतला. कोण होते? माहित नाही मॅम, फक्त म्हणाले की सिद्धा मॅडमला द्या, त्या ओळखतील. बरं ठीक आहे, ये तू. हो, थँक्यू मॅम. सिद्धाने लगेच त्या बॉक्सवरचे गिफ्ट रॅपर काढले. एक चंदेरी रंगाचा बॉक्स होता. सिद्धाने तो उघडलं आणि ती आवक झाली. एक चंदेरी रिंग आणि नाजूकसे नेकलेस होते. त्याची सुंदरता ती पाहतच राहिली. सिद्धाला सिल्वर ऑर्नामेंट्स जास्त आवडतं. तिने लगबगीने ते कोणी दिलेत हे पाहू लागली आणि तिला चिठ्ठी सापडली. कदाचित आईबाबांनी दिला असावं, कारण तिचा उद्या वाढदिवस होता. डिअर सिद्धा, तुझ्या त्या नाजूक बोटांना शोभेल अशी रिंग घेतलीये मी, आणि त्या नाजूक गळ्याभोवती ते नेकलेस अजून सुंदर दिसेल. काय माहित मला कधी संधी मिळेल जेव्हा मी तुला हे माझ्या हाताने घालेन. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स बेबी. तुझाच एक प्रियकर. सिद्धाच्या हातून तो बॉक्स खाली पडला. तिला घाम फुटला. या माणसाला कसे माहित होते की सिद्धाचा आज बर्थडे आहे, आणि तेच हुबेहूब अक्षर. सिद्धा तडक उठून खिडकीजवळ गेली. तिला तोच बुलेटवाला माणूस दिसला. त्याने बाय केले आणि तिथून सुसाट निघून गेला. सिद्धाने पटकन गाडीचा नंबर नोट केला. MH120003. 12 म्हणजे हा नंबर तर पुण्याचा दिसतोय. शोधून काढायला हवे. सिद्धाने लगेच ॲपवरती नंबर टाकला आणि मालकासकट माहिती आली. कोणीतरी रजत इनामदार नावाच्या व्यक्तीची ती गाडी होती. तिथे त्या व्यक्तीचा फोन नंबर सुद्धा होता. तिने तडक फोन लावला. बऱ्याच वेळेनंतर फोन उचलला. हॅलो, मिस्टर रजत इनामदार बोलताय? हो, मीच बोलतोय. आपण कोण? मी सिद्धा बोलतेय, मुंबईहून. सर, तुमची बुलेट तुम्ही कोणाला विकली आहे का? 1 मिनिट, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कोणी विचारणारे? सर, सांगेन तुम्हाला, फक्त एवढं सांगा, विकली आहे का? हो, एका व्यक्तीला विकलेली. अरविंद सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीला. त्याचा नंबर मिळेल का सर? अहो मॅडम, असं कसं मी देऊ तुम्हाला? तुम्ही कोण, काय करता, काहीच माहित नाही. सर, खरंच अर्जंट आहे, प्लीज. तुमच्यामुळे कदाचित माझा जीव वाचेल. काय? बरोबर, मी तुम्हाला नंबर मेसेज करतो. धन्यवाद सर, मी आपली आभारी आहे. खूप मोठी मदत केली. वेलकम मॅडम, काळजी घ्या. आणि थोड्याच वेळात सिद्धाच्या मोबाईलवर मेसेज येतो. सिद्धा तो नंबर डायल करते, पण नंबर अस्तित्वात नाही असे सतत सांगते. सिद्धा वैतागते. खूप वेळा प्रयत्न करून सुद्धा अस्तित्वात नाही असे सतत येते. म्हणजे केविनच अरविंद सुब्रमण्यम नसेल ना? तोच खोटं नाव सांगून करत नसेल ना? आणि आता फोन सुद्धा लागत नाहीये. शेट यार, देवा, काय चाललंय माझ्या आयुष्यात रे हे? मला ह्यातून बाहेर काढ रे देवा. आता रविवार उजाडतो. आज सिद्धाला साक्षी भेटायला येणार होती. सिद्धाने पटापट नाश्ता केला.
घरातले आवरले आणि साक्षीच्या स्वागतासाठी सज्ज झाली. आणि घड्याळात दुपारचे 1 वाजले आणि दारावरची बेल वाजली. साक्षी होती. तिला पाहता सिद्धा खूप खुश झाली. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघींनी बऱ्याच गप्पा मारल्या. जेवण झाल्यावर साक्षीने बोलायला सुरुवात केली. सिद्धा यार, केविन का क्या इशू है? सिद्धाने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला. साक्षी, तू और केविन कैसे मिले? अरे हम दोनों के रिलेशन को 6 मंथ हो गए थे. मैं एक्चुअली क्लास में जब जाती थी तभी मेरी केविन से मुलाकात हुई. वो क्लास के बाजू वाले शॉप में काम करता था. 2-3 बार मैं वो शॉप में गई और धीरे धीरे हम एक दूसरे को पहचानने लगे. वो कुछ अलग ही था. उसकी मीठी बातें किसी भी लड़की को पागल कर देती. बहुत ही नेक इंसान लगा था मुझे, पर वो कोई फ्रॉड निकलेगा ये नहीं मालूम था. नकळत साक्षीच्या डोळ्यात पाणी आले. डोंट रो मत साक्षी, तेरी कोई गलती नहीं है. अच्छा, मुझे वो शॉप का एड्रेस देना. हाँ. और तुझे कभी उसका बर्ताव अजीब लगा? नहीं सीधा, नॉर्मल रहता था, पर एक दिन वो बहुत टेंशन में था. उसने किसी इंसान से बुलेट खरीदी थी और वो इंसान पैसे के लिए उसे बार बार फोन कर रहा था. तभी वो डिप्रेशन में था, पर उसने कभी मुझसे पैसे नहीं मांगे. क्या बुलेट? तू उस आदमी का नाम जानती है? हाँ, पूरा नहीं, पर सिर्फ केविन बोलता रहता. वो इनामदार बार बार पैसे मांग रहा है. ओह शिट. अरे साक्षी, मैंने उस इनामदार को फोन किया था. उसने बताया कि किसी अरविंद ने उसे वो बुलेट खरीदी थी. क्या सिद्धा, इसका मतलब केविन या अरविंद है? आता आणखीन गुंता वाढत चाललेला. सिद्धा, तू पुलिस के पास क्यों नहीं जाती? नहीं, केविन ये सब क्यों कर रहा है ये मुझे जानना है. पर साक्षी, उसने अभी तक मेरे साथ बुरा बर्ताव नहीं किया है, सिर्फ गिफ्ट भेजता है. सिद्धा, अगर कल को उसने कुछ उल्टा सीधा कर दिया तो? नहीं करेगा. मैं उसको अब अच्छे से जान चुकी हूँ. अब एक ही रास्ता है, केविन से मुलाकात. सिद्धा आता केविनला भेटेल का? केविन म्हणजेच अरविंद, की अरविंद म्हणजे केविन, की आणि दुसरी कोण व्यक्ती ह्यात शामिल असेल? केविनचा नक्की हेतू काय होता? सिद्धाच्या आयुष्यात नवीन वादळ तर येणार नाही ना?